नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कसबा संगमेश्वर या गावाची संपूर्ण माहिती। माझ्या मागे आहे ते संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे। स्टेशनचं नाव आहे संगमेश्वर रोड आणि संगमेश्वर असा तालुका आहे ज्या तालुक्यामध्ये संगमेश्वर नावाचं गावच नाही आहे। ही आहे शास्त्री नदी। आत्ता शांत आहे, पावसाळ्यात एकदम जोरदार काम असतं। हा आहे शास्त्री पूल, हा जुना शास्त्री पूल आहे आणि पलीकडे आहे तो नवीन शास्त्री पूल आहे। इकडे आंबेडखुर्द गाव आहे आणि रत्नागिरी या साईडला आहे। ही नदी पुढे जाऊन जयगड जवळ समुद्राला जाऊन मिळते आणि हे जे गाव आहे हे आहे कसबा, जे इकडून स्टार्ट होतं आणि याच्या आतमध्ये आहे आणि संगमेश्वर आणि रत्नागिरी आहे ते या साईडला आहे। या इथून कसबा गाव चालू होतं। छत्रपती संभाजी महाराज पुतळा 1.2 किलोमीटर, कर्णेश्वर मंदिर, फणसवणे, नायरी, शृंगारपूर, कातुर्डी। शृंगारपूर हे महाराणी येसुबाई यांचं माहेर आणि इकडे कसबा संगमेश्वर बौद्धवाडीकडे जाण्याचा मार्ग आहे। हा असा वर चढून जातो आणि पुढे लावगण नावाचा कसब्यातलाच एक भाग आहे। आपण इकडे वर नाही जाणार आहोत, आपण जाणार आहोत कर्णेश्वर मंदिराकडे। इथून कसबा गाव स्टार्ट होतं। हे आहे न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आणि ह्याची स्थापना आहे 1940 सालातली। या इकडून कसबा गाव चालू होतं आणि जो प्रचितगड आहे तो याच दिशेमध्ये 15-20 किलोमीटर अंतरावर आहे। आता मी कसबा गावात पोचलोय आणि हा कसबा कर्णेश्वर मंदिराच्या जवळचा परिसर आहे। छोटंसं टुमदार गाव आहे आणि कर्णेश्वर मंदिर हे इथलं एक प्रसिद्ध असं पुरातन असं देवस्थान आहे जे चालुक्यकालीन आहे आणि सुंदर असं निसर्गरम्य असं गाव आहे। आणि हे आहे माझ्या आजोबांचं घर। माझ्या आजोबा आणि त्यांच्या आधीची पिढी इथे 100 वर्षाहून अधिक काळ इथे त्यांचं वास्तव्य होतं। इकडे होळी लागते आणि पूर्वी इथे पाटाचं पाणी यायचं। पाट होता, पाट, पण आता तो पाट नाही आहे। इकडेही काही घरं आहेत आणि जे कर्णेश्वर मंदिर आहे ते इथे खालच्या बाजूला आहे आणि लक्ष्मी नृसिंह देवस्थान। हे आहे जुनं रेशनचं दुकान आणि अजूनही माझ्या मते ते चालू आहे। आणि इकडे आहे छत्रपती संभाजी महाराज रोड आणि इकडेच तो प्रसिद्ध असा वाडा आहे। श्री छत्रपती राजे संभाजी रोड, संभाजी पथ, इथे एक स्मारक आहे आणि इकडे प्रीतम आईस्क्रीम हे प्रसिद्ध असं कसबा गावातलं आईस्क्रीम सेंटर आहे, एकदम फेमस आहे हे। हा आहे सरदेसाई यांचा वाडा। इथे संभाजी महाराजांना पकडण्यात आलं होतं आणि काही जुन्या बांधकामाचे अवशेषसुद्धा आपल्याला इथे दिसतात। ही इथे जुन्या काळातली विहीर आहे। माझ्या मते तिला रहाटसुद्धा असण्याची शक्यता आहे, म्हणजे असेलच असं तिच्या एकंदर कन्स्ट्रक्शनवरनं दिसतं। आणि जो वाडा आहे तो हा आहे
आणि इथे काही प्राचीन मंदिराचे अवशेषसुद्धा आहेत. स्तंभ दिसतात, स्तंभ. आणि मोठा असा हा वाडा होता. संभाजी महाराजांना इथे फितुरी करून पकडण्यात आलं होतं. आणि इकडे काही प्राचीन मंदिर आहेत आणि त्याच्या बाजूला लगेच शास्त्री नदी आहे. या कसबा संगमेश्वर गावचा उल्लेख कर्णसुधा निधी नावाच्या एका पोथीमध्ये सापडतो. स्कंद पुराणात सह्याद्री खंडात संगमेश्वर महात्म्य नावाचं एक लिखाण आहे. चालुक्य राजा कर्ण होता, त्याच्या दरबारी शेष नावाचा कवी होता. त्या शेष कवीने कर्णसुधा निधी नावाचं काव्य रचलं. त्या काव्यामध्ये कर्णराजाचा उल्लेख सापडतो. हा कर्णराजा म्हणजे पांडवकालीन कर्ण नव्हे, तर चालुक्य राजा कर्ण. हा चालुक्य घराण्यातील जो कर्ण राजा होता त्याने या परिसरात 300 मंदिरं बांधली. त्याला 2 भाऊ होते, नाग आणि सिंघण. संगमेश्वर महात्म्य या पोथीमध्ये या संबंधीची विस्तृत माहिती आपल्याला वाचायला मिळते आणि ती इंटरनेटवर तुम्ही सर्च केलं तर उपलब्ध आहे. ही जी मंदिरं समोर दिसत आहेत, 3 मंदिरं आहेत, तर ती 700-800 वर्षांपूर्वी चालुक्यांच्या राजवटीतलीच मंदिरं आहेत. हे जे मंदिर आहे त्याच्यासमोर नंदी मंडप आहे आणि हा समोर जो स्तंभ दिसतोय तो चतुर्भुज विरगळ आहे. त्याच्या मागे त्रिकोणी आकाराचं जे मंदिर आहे कळस असलेलं, त्याच्यासमोर शुकनासक आहे. त्याच्या खाली स्तंभयुक्त प्रवेशद्वार आहे. या सगळ्या मंदिर विशेषांवरून आपल्याला त्या मंदिराचा काळ ओळखता येतो. हे सुद्धा एक चालुक्यकालीन मंदिर आहे. साधारण 700-800 वर्ष जुनी ही मंदिरं आहेत. समोर तिथे खाली गेल्यावर नदी आहे आणि तिकडे जायला ब्रिज आहे. समोरच्या बाजूला कसब्याच्या वाड्या आहेत. नदीच्या पात्रातून थोडं पुढे गेल्यावर दूध पिता गणपती नावाचं एक तीर्थक्षेत्र देखील इथे आहे. हा एक विरगळ आहे आणि तो खालून वर वाचण्याची पद्धत आहे. इथे त्याचा युद्धाचा प्रसंग दाखवला आहे. इथे हा घोड्यावरचा स्वार आहे आणि हे समोर त्याच्याशी युद्ध करतायत आणि हे मैदानी युद्ध आहे. ढाल तलवार याचा वापर केलेला. त्या वीराला इथे वीरगती मिळाले आणि त्याला पालखीतनं लोक स्वर्गात घेऊन चाललेत आणि इकडे तो स्वर्गात म्हणजे हे कसं आहे, हे शंकराची पिंडी आहे त्यामुळे तो स्वर्गस्थ झाला आहे आणि तिथे तो पोचला आहे. असा हा वीरगळ आहे. चतुर्भुज वीरगळ म्हणतात, म्हणजे त्याच्या चारी बाजूला कोरलेलं असतं आणि असे तुम्हाला ठिकठिकाणी महाराष्ट्रभर तुम्हाला वीरगळ बघायला मिळतील. आणि जी शास्त्री नदी आहे ती इथे खाली उतरल्यावर लगेच इथे आहे आणि समोर तो पूल दिसतोय आणि त्याच्याच त्या साईडला अजून एक मंदिर आहे आणि पुराचं पाणी माझ्या मते इथपर्यंत या मंदिराच्या पायऱ्यांना लागत असेल. हा कसबा संगमेश्वर मधला पुरातन असा मारुती आहे
आणि हा एक 5 फुटाची मारुतीची भव्य अशी मूर्ती आहे आणि अत्यंत ही देखणी मूर्ती आहे. आणि त्याच्या समोरच आहे ही पोहा मसाला राईस मिल, टिपिकल जुन्या टाईपची राईस मिल आपल्याला इथे बघायला मिळते. या अत्यंत राजबिंड्या अशा पुतळ्याचे शिल्पकार आहेत जयप्रकाश शिरगावकर. आणि हे आहे कसबा गाव. हे आहे श्री छत्रपती राजा संभाजी विद्यालय, संगमेश्वर नंबर 1. बँक ऑफ इंडियाची शाखा इकडे चालू झाली. हे आहे मूळ देवस्थान श्री जागमाता देवी शिंपणोत्सव कसबा लेंडी. हा जो परिसर आहे या परिसराला म्हणतात लेंडी. आणि हा लेंडी स्टॉप म्हणून बससाठी प्रसिद्ध आहे. आणि याच्या पुढे गावं येतात नायरी आणि अंतरवली आणि तांबेडी, भेकरेवाडी, निवळी अशी सगळी गावं या साईडला येतात. आणि इकडे आहे हे आहे श्री चंडिकादेवी मंदिर आणि नदी आहे ती याच साईडला आहे. हा शास्त्री नदीवरचा पूल आहे आणि पलीकडे ही कसबा गावच्या काही वाड्या आहेत. वर डोंगरावर एक ठिकाण आहे, वाघाचा दगड वगैरे असं काहीतरी नाव आहे त्याचं, मला नक्की नाही माहिती. आणि हे प्राचीन असं कुंभकेश्वर असं देवस्थान आहे. आणि याबद्दलची माहिती संशोधकांनी प्रसिद्ध केली. इकडे काही विर्ग आपल्याला दिसतात आणि शांत असा परिसर आहे. श्री देव काळभैरव जोगेश्वरी भैरी भवानी मंदिराकडे जाण्याचा मार्ग तिकडेच आहेत. सोमेश्वर, काशी विश्वेश्वर, डाळेश्वर, कार्तिक स्वामी, बागेश्री, लक्ष्मी नृसिंह मंदिराकडे. दुसरं एक लक्ष्मी नृसिंह मंदिर इकडे आहे आणि स्वामी समर्थ मंदिर. आणि इकडेच लावगण नावाची वर वाडी आहे, तिकडे जाण्याची पाखाडीसुद्धा इथेच आहे. ही पुरातन अशी पाखाडी आणि हे असे दगड आहेत, असे दगड टाकून ती पाखाडी बनवली. 1000-2000 वर्ष जुनी असेल. माझ्या आवडीची पाखाडी ही. इकडनं वर आपल्याला लावगण वाडी आणि दुसऱ्या वाड्या आहेत कसबाच गावच्या, तिकडे आपल्याला पोचता येतं एक 20 मिनटं वर चढत गेल्यावर. काळभैरव भैरी भवानी मंदिराच्या आवारात ही 2 सुंदर अशी मंदिरं आहेत. या मंदिराच्या प्रवेशद्वारांवर दर्शनी भागात खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे. पण मंदिर आता खूप ढासळत झालं आहे आणि जीर्ण झालं आहे. तिकडे सोमेश्वराचं मंदिर आहे. या मंदिराच्या आवारात शेषशाही विष्णूची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. दुसरं एक सुंदर असं शिल्प आहे ते म्हणजे ही एक गधेगळ आहे आणि या गधेगळीच्या खाली गाय वासरू शिल्प म्हणजे धेनुगळ आहे. म्हणजे गाय पण आहे आणि खाली तिचं वासरू पण आहे. आणि या अशा धेनुगळीला देखील अर्थ असतो. म्हणजे एकाच स्टोनमध्ये गधेगळ आणि धेनुगळ असं शिल्प असलेली ही दुर्मिळ असा शिलाखंड आहे. समोर एक मंदिर आहे, त्याचा कळस
पिरॅमिडच्या आकाराचं आहे, पण ते खाली माझ्या मते आता जमिनीच्या खाली त्याचे काही अंश आहेत. आणि या परिसरात अशी दुसरीसुद्धा अनेक मंदिरं आहेत. श्री ज्ञानव्यापी कुंड या कुंडाची माहिती संगमेश्वर महात्म्य या पोथीमध्ये आपल्याला वाचायला मिळते आणि अत्यंत पवित्र असं हे तीर्थ आहे. हे आहे श्री काळभैरव जोगेश्वरी भैरी भवानी मंदिर, कसबा संगमेश्वर. अत्यंत सुंदर आणि स्वच्छ आणि नीटनेटका असा परिसर आहे आणि अत्यंत जागृत असं हे देवस्थान आहे. आणि पुढे हा जो रस्ता जातो हा वर लावगण आहे आणि त्या डोंगरामध्ये सप्तेश्वर नावाचं पुरातन ठिकाण आहे, ज्याचा उल्लेख संगमेश्वर महात्म्य या पोथीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि इथे ते ज्ञानव्यापी कुंड आहे आणि या कुंडाचं तीर्थ घेतल्याने पुण्य लाभतं. हा इथे अलकनंदा ओढा वाहतो, पुढे वरुणा नावाची नदी आहे, त्यांचा संगम होतो. तिथे संगमेश्वराचं देवालय आहे, जे कर्णेश्वराच्या मंदिरापेक्षाही जुनं आहे असं संगमेश्वर महात्म्य या पोथीमध्ये वर्णन आहे. हा जो स्तंभ आहे, शिळा आहे, हा अलकनंदा कॉजवे केव्हा बांधला त्याचा वर्णन करणारा हा स्तंभ आहे. त्याच्यामध्ये लिहिले अलकनंदा कॉजवे, कामाला सुरुवात 1953, काम पुरे 1956 आणि 40,000 अंदाजे खर्च 40,000 आणि प्रत्यक्ष खर्च 38,000 म्हणजे 2,000 रुपये वाचवलेत त्यावेळी. विशेष गोष्ट आहे, प्रस्तुत कॉजवा जिल्हा लोकल बोर्ड यांच्याकडून बांधण्यात आला. अधिकारी वर्ग आणि ओव्हरसिअर बाकी या सगळ्या लोकांचं इथे वर्णन केलेलं आहे. सुंदर असा बोर्ड आहे. 1956 म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा हे कामाचं स्वरूप आहे आणि अत्यंत देखणा असा हा पिलर आहे. आता मी उंचावर आलो आहे कसबा गावाच्या आणि ही आहे कसबा गावची देवपाटवाडी. वर लोक शेती पण करतात आणि खूप सुंदर असा हा परिसर आहे. हा देवपाटवाडीचा परिसर आहे. वडाचं सुंदर असं झाड आहे. हा सगळा असा खाली उतार आहे आणि समोरचा डोंगर आहे, त्या डोंगरामध्ये सप्तेश्वराचं ठिकाण आहे आणि त्याच्या पलीकडे देवरुखला जाणारा रोड आहे. ही आहे देवपाटवाडी. देवपाटवाडी इकडे वर आहे या डोंगरामध्ये आणि जो सप्तेश्वराचा डोंगर आहे तो इथे आहे आणि या डोंगराच्या माथ्यावरनं ही अलकनंदा नदी उगम पावते आणि ती इकडे खाली वाहत जाऊन संगमाच्या देवळाच्या ठिकाणी वरुणा नदीला मिळते आणि पुढे त्या दोघी एकत्र होऊन शास्त्री नदी तयार होते. आणि शास्त्री नदी ही एक अशी नदी आहे महाराष्ट्रातली, तिच्यावर एकही धरण नाही आहे.
त्यामुळे ती मुक्तवाहिनी नदी अशी समजली जाते. मुक्तवाहिनी नदी नेहमी पवित्र असते. हा आहे अलकनंदा नदीचा प्रवाह. बघा किती मस्त असं पात्र आहे. ही जी नदीची सिस्टीम आहे ना, असंच दिसायला पाहिजे नदीचं पात्र, म्हणजे ते परफेक्ट असतं. एकदम निर्भेळ, पवित्र, निर्मळ आणि वाहतं. त्यामुळे स्वच्छंदपणे मासे विहार करतात त्याच्यात. आणि हे जे असे दगड दिसत आहेत, असंच दिसलं पाहिजे नदीचं पात्र, सुंदर असं. इकडे आहे कसबा गावची कोंडवई वाडी. हा रस्ता जातो आणि हा रस्ता जातो कसबा गावची भाटलेवाडी. अशा वर अशा कसबा गावच्या वाड्या आहेत. ही जी नदी आहे ही वरुणा नदी आहे. ती वाहत इथे येते आणि या साईडने अलकनंदा नदी वाहत येते आणि या दोन नद्या एकत्र इथे येतात आणि इथून शास्त्री नदी तयार होते. ती पुढे जयगडला समुद्राला जाऊन मिळते. हे संगमेश्वराचं मंदिर आहे, जे कर्णेश्वर मंदिरापेक्षा जुनं आहे असं संगमेश्वर महात्म्य पोथीत वर्णन आहे. स्थानिकांनी हा परिसर अत्यंत स्वच्छ ठेवलेला आहे. त्याचं सुशोभीकरण केलेलं आहे आणि गाड्या पार्किंगची इथे चांगली अशी व्यवस्था केलेली आहे. हा पिंपळ वृक्ष आहे आणि त्याच्यावर 10-15 मधाची पोळी देखील आपल्याला बघायला मिळतात. इथे समोर राम मंदिर आहे आणि हे संगमेश्वराचं मंदिर आहे. लक्ष्मी नृसिंहाचं मंदिर इथे आतमध्ये आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला कर्णेश्वराचं प्राचीन चालुक्यकालीन मंदिर आहे. इथे गणेश मंदिर आहे छोटंसं आणि इकडे ते संगमेश्वर मंदिर आहे. आणि हे जे तटबंदी आहे इथे सुद्धा पूर्वी जुनं वेगळ्या प्रकारचं मंदिर असण्याची शक्यता आहे. हे दिवे ठेवायला जागा आहे, याचा अर्थ इथे पुरातन असं मंदिर असलं पाहिजे याच ठिकाणी, याच आवारात. अत्यंत भव्य अशी शंकराची पिंडी आहे, फारच अप्रतिम. शंभो. आणि इकडे आहे कसबा फणसवणे कुंभारवाडा आणि हा रोड आहे. ही खाली आहे, ही वरुणा नदी आहे असं आपण म्हणू शकतो. आणि पुढे ती अलकनंदा नदीला संगम होऊन त्याची पुढे शास्त्री होते. आणि इकडे कसबा गावचा कुंभारवाडा आहे आणि पलीकडेच फणसवणे गाव आहे आणि जाखमाता मंदिर आहे हे इकडे आहे. आणि मागे सह्याद्रीची अजस्त्र अशी रांग आहे, या रांगेमध्येच प्रचितगड आहे. जाखमाता गुरवाडी फणसवणे, केदारलिंग प्रसन्न, गजानन प्रसन्न, आई वाघजाई वरदान देवी प्रसन्न, आई जाखमाता प्रसन्न. आणि जाखमाता मंदिर आहे इथे. हे कसबा फणसवणे गावातलं तोरणेश्वर मंदिर आहे. हे केदारलिंग मंदिर आहे, तिकडे वाघजाई वरदायिनी अशी मंदिर आहेत. आणि इकडे गणपती आहे, हा उजव्या सोंडेचा गणपती आहे, सुंदर असा. आणि या मंदिराला मोठी अशी तटबंदी आहे आणि त्याच्या पलीकडे आहे नदी. आणि या नदीमध्ये ही वरुणा नदी गरम पाण्याची कुंड आहेत. हे ते गणेशवाडी तोरणेश्वर मंदिर आहे, वर सप्तेश्वर मंदिर आहे.
इकडे फणसावणे गाव आहे आणि ही आहे वरुणा नदी आणि पुढे जाऊन तिची शास्त्री नदी तयार होते आणि इथे घोडतव किंवा घोडे तलाव असा भाग आहे, तिथे पाणी खोल असतं आणि हा जो भाग आहे इथे गरम पाण्याचे बुडबुडे काही वर्षांपूर्वी येत असत, म्हणजे इथे गंधकाचा साठा आहे आणि इथलं पाणी गरम असतं. बाकीचं पाणी थंड आहे पण इथलं पाणी गरम असतं. उन्हाळे असं म्हणतात. गरम पाण्याचे झरे, गरम पाण्याची कुंड. आणि हा रस्ता जातो संगमेश्वरकडे. हेच कसबा संगमेश्वर गावातलं अजून एक गणेश मंदिर आहे आणि तिकडे ते वाघजाई वरदायिनी मंदिर आहे, खाली नदी आहे आणि हा माझ्या मते कुठला वृक्ष आहे मला नाही सांगता येणार, पण त्याला सुंदर असा पार आहे. आणि या कसबा गावची महती अशी आहे, त्या संगमेश्वर महात्म्यात वर्णन केलं आहे की इथे गालव ऋषी होता, त्या ऋषींचा आश्रम होता आणि इथे बरेच ऋषीमुनी येऊन पूर्वापार राहिलेले आहेत. 1000-1500 वर्ष हे स्थान अत्यंत पवित्र आणि धार्मिक तीर्थक्षेत्र असं मानलं गेलं आणि त्याचे पुरावे संगमेश्वर महात्म्य या पोथीत आपल्याला बघायला मिळतात. या सह्याद्रीच्या अजस्त्र अशा रांगा आहेत मागे. हे आहे वरुणा नदीचं पात्र. इकडे जॅकवेल आहे. ही आहे अलकनंदा नदी आणि ती आहे वरुणा नदी आणि त्याचा संगम होतो तिथे संगमेश्वराचं देवालय आहे आणि त्याच्या पुढे एकत्र प्रवाह होतो आणि शास्त्री नदी तयार होते. इथे वर आहे श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान आणि अजूनही वरच्या अंगाला आहे प्राचीन असं कर्णेश्वर मंदिर. कसबा संगमेश्वर गावात चालुक्यकालीन कर्णेश्वराचं देवस्थान आहे आणि याचं सगळं वर्णन कर्णसुधा निधी आणि संगमेश्वर महात्म्य या पोथ्यांमध्ये तुम्हाला वाचायला मिळतं. आणि हा जो कर्णराजा होता तो पांडवकालीन नाही तर मग चालुक्य घराणं आहे त्या घराण्यापैकी हा कर्णराजा होता आणि त्याला अजून 2 भाऊ होते, नाग आणि सिंघण. आणि या प्रत्येकाने इथे आपला राजवाडा बांधलेला आणि वसाहत निर्माण केलेली. आणि याच्या आजूबाजूला बरीचशी देवालय होती. हे जे कर्णेश्वराचं देवालय याच्या आजूबाजूला 10 देवालय होती, म्हणजे पंचायतन असतं तसं इथे या मंदिराच्या बाजूला दशायतन होतं असं त्या संगमेश्वर महात्म्य कर्णसुधा निधी या पोथीमध्ये वर्णन आहे. आता आर्किओलॉजी डिपार्टमेंटने याच्या रिस्टोरेशनचं काम हाती घेतल्यामुळे आपल्याला हे लोखंडाचे स्कॅफोल्डिंग दिसतात आणि या परिसराचा आता विकास होणार आहे आणि अदर्जाचं तीर्थक्षेत्र कदाचित हे होण्याची शक्यता आहे. आणि हे जे आहे हे दगड हे पूर्वापार दगड आहेत. जेव्हा मंदिर निर्माण झालं तेव्हापासूनचे हे दगड आहेत आणि हे असेच एकमेकांना असेच जोडलेले आहेत. याला आम्ही पापडी असं म्हणायचो आणि दिवाळीच्या काळात आम्ही क्रिकेट, विटीदांडू अशा प्रकारचे, पकडापकडी अशा सर्व प्रकारचे खेळ या पापडीवर आम्ही खेळायचो.
त्यामुळे ह्याचं स्वरूप हे असंच राहायला पाहिजे। तिथे समोर सूर्यनारायणाचं मंदिर आहे आणि खाली लक्ष्मी नृसिंहाचं मंदिर आहे। ही जी समोर दीपमाळ दिसते तिथे पूर्वी नंदी मंडप होता आणि नंदी तिथे होता, तो नंतर आतल्या बाजूला स्थलांतरित करण्यात आला। ह्या जो समोर जे देवकोष्ठ देतात त्यातल्या मूर्ती आहेत त्या अत्यंत दुर्मिळ आहेत असं संशोधकांनी सिद्ध केलेलं आहे। ही देवीची प्रतिमा आहे, त्याच्यामध्ये हे स्त्रुक आणि स्त्रू असं पाश, बहुतेक पाश पण म्हणतात त्याला, तिच्या गळ्यामध्ये माळा आहे, ही अक्षमाळा आहे। ही माझ्या मते पोथी सदृश वस्तू आहे आणि हा एक नर्तन करणारा माणूस आहे। हे प्रत्येक कलाकृतीला अर्थ आहे, पण मला आता सांगता येणार नाही। जे अभ्यासू असतील ते सांगू शकतील की या प्रत्येक मूर्तीचा काय अर्थ आहे, पण त्या त्या काळातल्या समाज जीवनाचं प्रतिबिंब ह्या मूर्तीमधनं आपल्याला दिसतं। अत्यंत नाजूक अशी कलाकुसर केलेली आपल्याला इथे बघायला मिळते। किरीट मुकुट असेल, गळ्यातले माळा असतील, हे शैव द्वारपाल येतो, ही गदा आहे आणि हे त्रिशूळ आहे, हे वर कीर्तिमुख आहे। हा प्राणी व्याल आहे, व्याल। हे कसबा गावातील प्रसिद्ध लक्ष्मी नृसिंह मंदिर आहे आणि आत्ताच लक्ष्मी नृसिंहाचा जन्मोत्सव पार पडला आणि सगळी मंडळी दर्शन घेत आहेत आणि अद्भुत असा सोहळा असतो, लक्ष्मी नृसिंह जयंती। आणि इकडे आहेत गरुड। लक्ष्मी नृसिंह भगवान की जय। अशा तऱ्हेने कसबा संगमेश्वर या गावाशी संबंधित हा व्लॉग मी इथेच संपवतोय। माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा।
परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.